हॅलो फ्रेंड्स, भगीरथ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या दिवसाच्या महत्त्वाच्या बातम्या आपण या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत। 28 नोव्हेंबर 2022 या दिवशी काय काय महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आणि यामधून आपण आपल्या परीक्षेसाठी UPSC आणि MPSC प्रिलिम्स मेन्स या परीक्षांमध्ये या बातम्यांचा कसा उपयोग करून घेऊ शकतो याबद्दल आपण या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत। सगळ्यात पहिले एक प्रश्न जो नक्कीच या सेशनच्या नंतर आपण लिहू शकता, जो टॅकल करू शकता, तो म्हणजे एक इंटरनॅशनल रिलेशन्सवरती हा प्रश्न आहे। GS पेपर 2 यामध्ये आपल्याला हा प्रश्न बघता येईल दॅट इंडिया अँड इजिप्त एन्जॉय वॉर्म अँड फ्रेंडली रिलेशन्स बेस्ड ऑन सिव्हिलायझेशनल अँड डीप रूटेड पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट डिस्कस। अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। 10 मार्क 150 शब्दासाठी हा प्रश्न राहू शकतो आणि हा आपल्याला आजच्या न्यूजपेपरमधून टॅकल करता येऊ शकेल। अँड देयर आर मेनी मोर क्वेश्चन्स जे आपण या सेशनच्या नंतर आन्सर करू शकता। सो लेट्स स्टार्ट विथ दिस। सगळ्यात पहिली बातमी जी आहे ते आता जे आपण प्रश्न जो बोललो त्या संदर्भातलीच आहे दॅट इजिप्तचे जे प्रेसिडेंट आहेत, इजिप्तचे प्रेसिडेंट दी अब्दुल फतेह अल सिसी असं त्यांचं नाव आहे, त्यांनी आता त्यांना जे इन्व्हाइट केलं गेलेलं आहे टू बी दी चीफ गेस्ट ऑफ रिपब्लिक डे सेलिब्रेशन। दरवर्षी आपण बघतो की वेगवेगळ्या देशाचे जे हेड आहेत त्यांना या सेलिब्रेशनसाठी रिपब्लिक डे आपण जो सेलिब्रेशन जो करतो त्यामध्ये इन्व्हाइट केलं जाते आणि यावेळेस इजिप्तचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांना इन्व्हाइट केलं गेलेलं आहे। तर आता मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनी ऑफिशियली अनाऊन्स केलेलं आहे आणि यामध्ये आपण बघतो की इजिप्तचेच प्रेसिडेंट का मग? एक कारण हे म्हटलं जाते की दोन्ही देश जे आहेत ते 75th ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतायत त्यांच्या डिप्लोमॅटिक रिलेशन्सची, त्यामुळे महत्त्वाचं हा एक इव्हेंट राहणार आहे दॅट बोथ कंट्रीज आर सेलिब्रेटिंग दी 75th ॲनिव्हर्सरी ऑफ दी एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिप्लोमॅटिक रिलेशन्स दिस इयर। आणि त्यामुळे इजिप्तचे प्रेसिडेंट भारतामध्ये येणं रिपब्लिक डे सेलिब्रेशनला हा एक महत्त्वाचा इव्हेंट समजला जातो। आता या दोघांमध्ये एक्झॅक्टली रिलेशन्स कसे आहेत, इंडिया इजिप्त यांच्यामधले रिलेशन्स कसे आहेत? एक आपण बघतो की कुठे कुठे आपल्याला इंडिया इजिप्त यांचं रिलेशन बघायला मिळतं। सगळ्यात पहिले आपण म्हटलं की नॉन अलाइनमेंट मुवमेंट, दॅट कोल्ड वॉर आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये एक्झॅक्टली इंडियानी आणि काही देशांनी असा एक निर्णय घेतलेला आहे दॅट आम्ही कोणत्याही एका बाजूला न जाता आम्ही आमचा वेगळा रस्ता निवडणार आहोत, नॉन अलाइन्ड आपण ज्याला म्हणतो। सो नॉन अलाइनमेंट मुवमेंट जे आहे ती चालू जेव्हा झालेली त्यामध्ये इंडिया इजिप्त यांचे जे लीडर्स आहेत त्या काळामधले, सो त्यांनी इथे मोठा रोल प्ले केलेला होता। सो इंडिया अँड इजिप्त बोथ वेअर दी फाउंडिंग मेंबर्स ऑफ दी मुवमेंट फॉर नॉन अलाइनमेंट। आणि इथे आपण बघतो की इंटरनॅशनल अफेअर्समध्ये 1950s पासूनच या दोघांनी कोलॅबरेट करणं चालू केलेलं होतं। ऑल्सो इजिप्शियन लीडर्स have traditionally maintained cordial ties with New Delhi। पुढे मग त्यांनी सांगितलेलं आहे की एक हेच प्रेसिडेंट जे आहेत 2015 मध्ये अब्दुल फतेह अल सिसी हे जे आहेत यांनी इंडिया आफ्रिका फोरम समिट अटेंड केलेली होती 2015 मध्ये, जिथे बाकीचेही हेड ऑफ दी स्टेट्स आलेले होते ऑफ दी गव्हर्नमेंट्स ऑफ आफ्रिका, आणि हे 2015 मध्ये मीटिंग झालेली होती। याचा मेन्शन स्पेशली झालेला आहे, याचा अर्थ लास्ट टाइम ही विजिटेड इन 2015 आणि आता पुन्हा ते येणार आहे। आता जुलै दिस इयर इजिप्तनी एक MOU पण साइन केलेला आहे अँड दिस शोज दी इन्व्हॉल्वमेंट ऑफ प्रायव्हेट सेक्टर ऑफ इंडिया इन इजिप्त। की इथे आपण बघतोय की एक MOU साइन झालेला आहे विथ इंडियाज रिन्यू पॉवर, ही कंपनी आहे रिन्यू पॉवर नावाची, यांच्यासोबत एक MOU इजिप्तनी साइन केलेला होता। मग एक्झॅक्टली MOU काय होता? दिस इज फॉर दी $8 बिलियन एवढ्या फायनान्शियल व्हॅल्यूचा हा MOU होता। आणि कशासाठी हा MOU साइन झालेला आहे? टू बिल्ड क्लीन हायड्रोजन फॅसिलिटी इन दिस सुएज कॅनल इकॉनॉमिक झोन। सुएज कॅनल इकॉनॉमिक झोनमध्ये क्लीन हायड्रोजन फॅसिलिटी डेव्हलप करण्यासाठी हा MOU साइन केला गेला होता इंडिया आणि इजिप्त यांच्यामध्ये। कंपनी स्पेसिफिकली जी इन्व्हॉल्ड आहे रिन्यू पॉवर नावाची कंपनी आहे। आता इथे जर आपण बघितलं ही जी कंपनी आहे रिन्यू पॉवर, दिस इज बॅक्ड बाय अबू धाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी किंवा अबू धाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटीचा एक फायनान्शियल सपोर्ट यांना आहे। ऑल्सो गोल्डमॅन सॅक नावाची जी कंपनी आहे त्यांचाही याला सपोर्ट आहे। आणि इथे
काय एक्सपेक्ट केलं जातं विथ दिस MOU, दॅट इट विल प्रोड्यूस 2,20,000 टन्स ऑफ क्लीन फ्युएल, 2,20,000 टन्स ऑफ क्लीन फ्युएल ॲन्युअली ॲट दी इजिप्शियन फॅसिलिटी, जे सुएज कॅनल इकॉनॉमिक झोनमध्ये ही फॅसिलिटी आहे. मग याचा एक सिग्निफिकन्स काय राहू शकतो, आपण डायरेक्टली याला लिंक करू शकतो दॅट क्लायमेट चेंज जे आपण म्हणतो की मिटिगेशन करणं, क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट कमी करणं, त्यामध्ये एक हा जो इनिशिएटिव्ह आहे तो कंट्रीब्यूट करू शकतो, बिकॉज दे आर टॉकिंग अबाउट क्लीन फ्युएल. हा एक महत्त्वाचा फॅक्टर आपण बघतोय. ऑल्सो इजिप्त अलॉंग विथ बांगलादेश, देन UAE, देन मॉरिशस, then you can see Netherlands, Nigeria, Oman, Singapore and Spain. एवढे सगळे देश आहेत. पाठ करायची गरज नाही आहे, बट एक बातमी आपल्याला ज्या टोनमध्ये ती बातमी सांगितली जाते, दॅट इजिप्त कुठे कुठे आपल्याला इंडिया आणि इजिप्त यांचं रिलेशन बघायला मिळतं. सो इजिप्त आणि बाकी काही देश आहेत यांना इन्व्हाइट केलं गेलेलं आहे G20 नेक्स्ट जी समिट इंडियामध्ये होणार आहे त्यासाठी. आता बातम्या कशा कनेक्ट होतात तेही महत्त्वाचं आहे, की सगळ्यात पहिले आपण 17 नोव्हेंबरला G20ची एक बातमी बघितलेली होती, किंवा इंडिया G20चा प्रेसिडेंट होणं, आणि मग त्यानंतर ही बातमी आपल्याला दिसते दॅट ह्या सगळ्यांना बोलवलेलं आहे. दीज आर दी गेस्ट कंट्रीज हू आर इन्व्हायटेड टू अटेंड दी नेक्स्ट इयर्स G20 समिट, विच विल बी कंडक्टेड अंडर इंडियाज प्रेसिडेन्सी. सो त्यासाठी या देशांना इन्क्लुडिंग इजिप्त इन्व्हाइट केलं गेलेलं आहे. सो यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने इंडिया आणि इजिप्त यांचे जे रिलेशन्स आहेत ते बघायला मिळतात. देन पुढे एक बातमी आलेली होती ब्लू बगिंगबद्दल. सो वी कॅन सी टर्म इन न्यूज असं त्याला आपण बघू. ब्लू बगिंग एक प्रकारे आपण म्हणतोय की दिस इज अ काइंड ऑफ सायबर अटॅक आपण जसं म्हणतो की एक प्रकारचं हॅकिंग आहे ब्लू बगिंग. एक्झॅक्टली ब्लू बगिंग म्हणजे काय आहे, तर तुमच्या डिव्हाइसचं जर ब्लूटूथ डिस्कवरेबल असेल तर एखादा व्यक्ती, इन द सेन्स आपण म्हणतो की हॅकर जो आहे तो तुमच्या ब्लूटूथला कनेक्ट करून तुमच्या डिव्हाइसमधल्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲक्सेस करू शकतो. त्याला आपण ब्लू बगिंग म्हणतो. इन प्रिलिम्स दे कॅन आस्क यू दिस टर्म दॅट इट इज अ फॉर्म ऑफ हॅकिंग विच लेट दी अटॅकर्स access a device through its discoverable Bluetooth connection. सो डिव्हाइस ॲक्सेस केला जाऊ शकेल. मग आता एक्झॅक्टली डिव्हाइस जर ब्लू बग्ड झालेला आहे, त्यांनी म्हटलंय की ब्लू बग्ड होणं म्हणजे काय, की तुमचा डिव्हाइस जो आहे तो आता त्या अटॅकरनी कंट्रोल केलेला आहे. सो वन्स युअर डिव्हाइस और फोन इज ब्लू बग्ड, अ हॅकर कॅन लिसन टू द कॉल्स, रीड द मेसेजेस, ऑल्सो स्टील अँड मॉडिफाय दी कॉन्टॅक्ट्स इन युअर फोन. त्यामुळे हा जो ब्लू बगिंग नावाचा जो एक सायबर अटॅक ज्याला आपण म्हणू, हा एक क्रिटिकल सायबर अटॅक राहू शकतो. कारण ब्लूटूथ बिईंग द इंटिग्रल पार्ट ऑफ एव्हरी डिव्हाइस यू कॅन सी नाउअडेज, त्यामुळे ब्लू बगिंग हा जो सायबर अटॅक आहे तो एक क्रिटिकल सायबर अटॅक ठरू शकतो. सो दिस इज वन टर्म जी आपल्याला प्रिलिम्समध्ये कामात येऊ शकेल. पुढे एक बातमी आलेली होती जी बेसिकली संडेच्या न्यूजपेपरमधली होती, बट दिस इज क्वाईट इम्पॉर्टंट, दॅट वाय इज दी दार्जिलिंग टी इंडस्ट्री इन क्रायसिस. असं म्हटलं जातं की दार्जिलिंग टी इंडस्ट्री इज फेसिंग फायनान्शियल क्रायसिस. आणि या संदर्भामध्ये जे इंडियन टी असोसिएशन आहे यांची एक मीटिंग आपण बघतो, कलकत्त्यामध्ये मीटिंग झालेली होती अंडर दिस टी बोर्ड ऑफ इंडिया. तर त्यांनी या मीटिंगमध्ये म्हणलेलं होतं की आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडे एक मागणी करतोय की आम्हाला एक फायनान्शियल पॅकेज दिलं जावं. फायनान्शियल पॅकेज कशासाठी, तर टू रिवाईव्ह दी दार्जिलिंग टी इंडस्ट्री. कारण इथे आपण बघतो की 1000 करोड मागितलं, दॅट मीन्स समथिंग सिरियस इज देअर, आणि त्यासाठी हे पॅकेज मागितलं गेलेलं आहे. आणि इथे जर आपण बघितलं तर टी बोर्डचे ऑफिशियल्स जे आहेत, टी बोर्ड ऑफ इंडिया त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर कलकत्त्यामध्ये हेडक्वार्टर आहे. UPSC प्रिलिम्स 2022 दे हॅव आस्क्ड यू दिस क्वेश्चन. तर इथे जर आपण बघितलं टी बोर्ड ऑफिशियल्स यांनी ॲडमिट केलेलं आहे दॅट इंडियन टी हॅड नॉट बीन एबल टू एस्टॅब्लिश इटसेल्फ ग्लोबली. आणि त्यामध्ये आपण बघतोय की दार्जिलिंग टी ॲक्यूट फायनान्शियल स्ट्रेसमध्ये असणं हे एक त्याचं कारण तिथे समजलं जातं. मग एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे आणि दार्जिलिंग टीला सेव्ह करणं एवढं जास्त गरजेचं काय. सगळ्यात पहिलं जर आपण बघितलं तर दार्जिलिंग टी सगळ्यांना माहिती असेल, इट इज क्वाईट फेमस. इट इज नोन ॲज शॅम्पेन ऑफ टी.
महत्त्वाचं आहे. शॅम्पेन ऑफ टी याला म्हटलं जाते आणि हा असा पहिला इंडियन प्रोडक्ट होता इन फर्स्ट इंडियन प्रोडक्ट टू गेट दी GI टॅग. असा पहिला इंडियन प्रोडक्ट आहे ज्याला GI टॅग मिळालेलं आहे. काही 1-2 लेक्चर आधी आपण बोलत होतो किंवा GI टॅगचे बेसिक्स काय आहेत. 99 मधला कायदा होता आणि मग 2004 मध्ये हा असा पहिला इंडियन प्रोडक्ट आहे दार्जिलिंग टी ज्याला GI टॅग दिला गेलेला आहे. आणि का दिला गेला होता? बिकॉज ऑफ इट्स डिस्टिंक्टिव्ह अरोमा, एक जो टिपिकल जो स्मेल आहे अँड ऑल्सो दी फ्लेवर दॅट दिस टी इज हॅव्हिंग, त्यामुळे ह्याला GI टॅग मिळालेला होता दार्जिलिंग टीला. मग आता जवळपास 87 गार्डन्स आहेत म्हणलं. टी गार्डन्स आपण जसं म्हणतो ना, जसं मुन्नारमध्ये टी गार्डन्स आहेत, तसं इथे 87 गार्डन्स आहेत इन दार्जिलिंग विच एम्प्लॉय 55,000 वर्कर्स. एम्प्लॉयमेंटसाठी पण एक महत्त्वाचा एक सेक्टर समजलं जातं. 55,000 वर्कर्स जे आहेत त्यांना एम्प्लॉयमेंट दिली जाते अँड दे प्रोड्यूस अप्रॉक्सिमेटली 7 मिलियन kg ऑफ टी. 7 मिलियन किलो एवढा चहा ते बनवत आहेत, मोस्ट ऑफ विच इज एक्सपोर्टेड. आता प्रॉब्लेम हा झालेला आहे की हे जे 7 मिलियन kg जे आपण म्हणतोय ते जवळपास अर्ध्यापर्यंत आलेलं आहे. 3 मिलियन kg पर्यंत प्रोडक्शन खाली उतरलेलं आहे. त्यामुळे जो दार्जिलिंग टी इंडस्ट्री आहे ते फायनान्शियल क्रायसिस फेस करते. मग यामध्ये कुठे ना कुठे नेपाळचा पण एक रोल आपण इथे बघतोय. व नेपाळमधून जो इन्फेरियर क्वालिटीचा चहा इंडियामध्ये पाठवला जातोय त्यामध्ये आपण बघतो की दे आर नाऊ क्रिएटिंग चॅलेंज फॉर द दार्जिलिंग टी इंडस्ट्री. सो नेपाळचा एक रोल काय आहे मग? दॅट व्हॉट इज द थ्रेट फ्रॉम नेपाळ्स टी गार्डन्स? तर इथे म्हटलं गेलेलं आहे पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर, कारण टी बोर्ड कोणाच्या अंडर येते? मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर येते. तर स्टँडिंग कमिटीने इथे म्हणलेलं होतं दॅट अनहॅम्पर्ड अँड इझी इन्फ्लक्स ऑफ सब स्टँडर्ड टी फ्रॉम नेबरिंग कंट्रीज स्पेशली नेपाळ इज जिओपार्डायझिंग दी टी इंडस्ट्री ऑफ इंडिया. व भारतातल्या टी इंडस्ट्रीला इथून धोका तयार होतं. मग एक्झॅक्टली असं का होतं किंवा सब स्टँडर्ड टी आहे तर इंडियातले लोक दार्जिलिंग टी सोडून सब स्टँडर्ड टी का घेतात? तर इथे त्यांनी म्हणलेलं आहे, हे डॉक्युमेंटनी म्हणलेलं आहे इथे की हे जे इन्फेरियर क्वालिटीचा जो चहा आहे जो नेपाळमधून येतोय तो इट इज बिईंग इम्पोर्टेड इन इंडिया. त्यानंतर इंडियामध्ये जो विकला जातोय आणि पुन्हा त्याला री-एक्सपोर्ट पण केला जातोय ॲज दी प्रीमियम दार्जिलिंग टी. म्हणजे लोक काय करतायत तर दार्जिलिंग टीला बेसिकली तो जो नेपाळमधला जो इन्फेरियर क्वालिटीचा जो चहा आहे त्याला दार्जिलिंग टी म्हणून री-एक्सपोर्ट करतायत. आणि क्लिअरली जर आपण हे बघितलं दिस इज इलिगल थिंग. बट याला कंट्रोल करणं जे आहे ते तेवढं सोपं नाही आहे. का सोपं नाही आहे? बिकॉज इंडिया आणि नेपाळ यांच्यामध्ये एक ज्या प्रकारचा एक ट्रेड झालेला आहे, दी ट्रेड इन विच वी आर गिविंग रिलॅक्सेशन्स टू दी यू कॅन से बायलॅटरल ट्रेड विथ नेपाळ. आणि त्या रिलॅक्सेशन्समध्ये इशू असं झालेला आहे दॅट यू कॅन नॉट सिम्पली क्रिएट दॅट काइंड ऑफ प्रोहिबिशन ऑन नेपाळ की तुम्ही अशा प्रकारचा जो टी ट्रेड आहे तो करू नका. वी कॅन ट्रेस की प्रीमियम दार्जिलिंग टी म्हणून तुम्ही कसं काय विकू शकता तुमचा चहा, दॅट इज वन थिंग. बट ओव्हरऑल तो चहा आपल्या भागामध्ये येण्यापासून आपण थांबवू शकत नाही आहोत. सो रिपोर्टचं इथे रिकमेंडेशनच हे आलेलं आहे या स्टँडिंग कमिटीच्या रिपोर्टचं किंवा तुम्ही सगळ्यात पहिले तर ते गव्हर्नमेंटनी काय केलं पाहिजे तर तो जो करार जो झालेला आहे इंडिया नेपाळ ट्रीटी जे झालेले आहे याला एक तर रिव्हिजिट करावं आणि त्यामध्ये काही स्ट्रिंजंट रिक्वायरमेंट्स तिथे ॲड कराव्या सो दॅट अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या अवॉइड केल्या जाऊ शकतील. सो ट्रीटी शुड बी रिव्हिजिटेड फॉर इनकॉर्पोरेटिंग स्ट्रिंजंट रिक्वायरमेंट्स for certificate of origin on all the tea imports that you are having from Nepal. नेपाळमधून चहा येताना तुम्ही डायरेक्टली तिथे एक तर सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन मागा किंवा हे कुठून आलेला चहा. सो दिस काइंड ऑफ रिक्वायरमेंट शुड बी ॲडेड इन दी ट्रीटी प्रोव्हिजन्स असं स्टँडिंग कमिटीचं ओपिनियन आहे. आता इथून पुढे एक्झॅक्टली गव्हर्नमेंटचा काय यामध्ये स्टँड राहतो बिकॉज दिस इज अ सिरियस इशू. 1000 करोडचं पॅकेज मागितलेलं आहे. दॅट मीन्स समथिंग बिग इज हॅपनिंग देअर आणि त्याला इथे टॅकल करण्यासाठी आपल्याला ह्या नेपाळच्या ट्रीटीमध्ये मॉडिफिकेशन्स करणं गरजेचं राहणार आहे. सो दिस इज वन न्यूज. अँड देन पुढची एक बातमी आपण बघतोय की इकॉनॉमीमध्येच आपल्याला बघायला मिळेल दॅट इंडस्ट्री, जेव्हा आपण इंडस्ट्री म्हणतो न्यूजपेपरमध्ये इंडस्ट्री असा शब्द आला त्यामध्ये आपण बघू शकतो की कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज
नावाची एक ऑर्गनायझेशन आहे CII. सो त्यांचा रोल इथे आपण बघतो. तर हे जे इंडस्ट्रीने अर्ज केलेलं आहे गव्हर्नमेंटला की तुम्ही इंडिया रेअर अर्थ मिशन बनवा, ज्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरचा रोल वाढवा, रेअर अर्थ जे मिनरल्स आहेत त्यांच्या प्रोडक्शनमध्ये प्रायव्हेट सेक्टरचा रोल वाढवा, असं तिथे त्यांनी सांगितलेलं आहे. का असं सांगितलेलं आहे? कारण रेअर अर्थ मिनरल्स जे आहेत त्या संदर्भात इंडिया मोठ्या प्रमाणात चायनावरती डिपेंड करते आणि तो डिपेंडन्स कमी करण्यासाठी आपल्याला प्रायव्हेट सेक्टरला इथे ऑपॉर्च्युनिटीज देणं गरजेचं राहणार आहे. सो दॅट इज दी ओव्हरऑल आयडिया ऑफ दिस न्यूज टू काउंटर इंडियाज रिलायन्स ऑन चायना फॉर द क्रिटिकल रेअर अर्थ मिनरल्स. The industry has urged the government to encourage the private sector mining. Private sector mining जे आहे ते encourage करा in this rare earth sector and diversify the sources of supply of these strategic raw materials. असं नाही झालं पाहिजे की चायनाकडूनच तुम्ही घेताय फक्त रेअर अर्थ मिनरल्स. इन दॅट वे रेअर अर्थ मिनरल्स म्हणजे काय आपण म्हणतोय की दीज आर सच काइंड ऑफ मिनरल्स विच आर हॅव्हिंग एनहान्स्ड काइंड ऑफ प्रॉपर्टीज वी कॅन से, आणि या प्रकारचे जे मिनरल्स असतील त्याचा वापर करून आपण अजून जास्त प्रोडक्टिव्ह अशा प्रकारचे प्रोडक्ट्स जे आहेत ते मॅन्युफॅक्चर करू शकतो. सो स्ट्रॅटेजिक रॉ मटेरियल्स जे आहेत याचा एक सोर्स जो असेल तो डायव्हर्सिफाय राहणं गरजेचं आहे. असं नाही झालं पाहिजे उद्या उठून चायना म्हटलं आम्ही देत नाही, त्यावेळेस मग काय करणार आपण? सो फॉर दॅट यू नीड टू डायव्हर्सिफाय दी सोर्स ऑफ सप्लाय, आणि ती मागणी इथे CII च्या तर्फे केली गेलेली आहे. दो इंडिया हॅज 6% ऑफ दी वर्ल्ड्स रेअर अर्थ रिझर्व्ह, 6% एवढे रिझर्व्स आपल्याकडे आहेत, बट इट ओनली प्रोड्युसेस 1%, फक्त किती? 1%. इट ओनली प्रोड्युसेस 1% ऑफ दी ग्लोबल आउटपुट. आणि मोस्टली आपण आपल्या ज्या रेअर अर्थ मिनरल्सच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या कुठून फुलफिल करतो? तर चायनाकडून फुलफिल करतो. मग आता इथे म्हणणं असं इंडस्ट्रीचं दॅट वी कॅन डू दिस, फक्त आता ऑपॉर्च्युनिटी मिळण्याची गरज आहे. 2018-19 मध्ये जर आपण बघितलं फॉर एक्झाम्पल 92% ऑफ दी रेअर अर्थ मेटल्स वेर इम्पोर्टेड बाय व्हॅल्यू अँड 97% बाय क्वांटिटी फ्रॉम चायना. म्हणजे 92% बाय व्हॅल्यू आणि 97% बाय क्वांटिटी एवढे जे रेअर अर्थ मेटल्स आहेत ते आपण चायनामधून इम्पोर्ट केलेले होते. अँड दिस इज व्हेरी मच क्रिटिकल फॉर द इंडियन इकॉनॉमी ऑल्सो. एवढे पैसे आपण का बरं त्यामध्ये चायना सोबत ट्रेडमध्ये आपण एवढे पैसे का बरं इन्व्हेस्ट करायचे? सो वी कॅन हॅव आवर ओन मॅन्युफॅक्चरिंग ऑल्सो, आणि ती इथे एक बातमी आपल्याला त्या टोनमध्ये बघायला मिळते. सो suggesting that such minerals should not be held captive to India's civil nuclear policy, किंवा फक्त असं नाही झालं पाहिजे की गव्हर्नमेंटनी फक्त याला मॅन्युफॅक्चर केलं पाहिजे, तर तुम्ही प्रायव्हेटलाही ऑपॉर्च्युनिटी द्या. बेसिकली आत्ता आपण बघतो की रेअर अर्थ मिनरल्स बनवण्यासाठी किंवा त्याचं एक एक्सकॅव्हेशन करण्यासाठी एक कंपनी आपल्याकडे, वी आर हॅव्हिंग दिस पब्लिक सेक्टर फर्म ज्याचं नाव आहे इंडियन रेअर अर्थ लिमिटेड, जे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीच्या अंडर येते. दिस इज इम्पॉर्टंट. डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीच्या अंडर इंडियन रेअर अर्थ लिमिटेड नावाची कंपनी आपण बघतो. तर असं आहे की फक्त एकच कंपनी आहे आणि ती किती प्रमाणामध्ये यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकेल. सो रादर दॅन सिम्पली हॅव्हिंग वन पब्लिक सेक्टर फर्म, तुम्ही प्रायव्हेट सेक्टरलाही त्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज द्या. आणि इथे त्यांनी म्हणलेलं आहे, इंडस्ट्री बॉडी म्हणजे CIIनी म्हणलेलं आहे की याला 2 भागामध्ये डिवाइड करून टाका. एक भाग जो असेल, जो IREL आपण ज्याला म्हणतो, इंडियन रेअर अर्थ लिमिटेड. सो IREL जे आहे तो ऑन प्रायोरिटी फोकस करत राहील थोरियम मायनिंगवरती, वेर ॲज दी CII सजेस्टेड दॅट दी सेकंड एंटिटी कुड परस्यू दी अदर मिनरल्स, स्पेशली रेअर अर्थ मिनरल्ससाठी एक वेगळी कंपनी तयार करा. सध्या इथे बातमीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे अदर एंटिटी, असं स्पेसिफिक कोणतं नाव नाही दिलेलं आहे, बट दॅट अदर सेकंड एंटिटी कॅन परस्यू दी रेस्ट ऑफ दी रेअर अर्थ मिनरल्स. त्यासाठी इथे वेगळी एक बॉडी तयार करावी किंवा वेगळ्या प्रायव्हेट सेक्टरचं इन्व्हॉल्वमेंट इथे एन्श्युअर करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. ऑल्सो इंडस्ट्रीनी हा पण एक पॉईंट तिथे मांडलेला आहे की चायनामध्ये रेअर अर्थ मिनरल हा जो सेक्टर आहे हा तिथल्या मेक इन चायना पॉलिसीमध्ये महत्त्वाचा मानला जातो. किंवा मेक इन चायना 2025 असं त्याचं पूर्ण नाव आहे. सो
इथे इंडस्ट्री बॉडीचं म्हणणं असं पडलेलं आहे की आपल्याकडे मेक इन इंडियाच्या अंडर आपण रेअर अर्थ सेक्टर जो असणार आहे त्याला आणणं गरजेचं आहे. सो दे आर ऑल्सो मूटिंग दी मेकिंग रेअर अर्थ मिनरल्स अ पार्ट ऑफ मेक इन इंडिया कॅम्पेन, citing that China is having similar kind of thing made in China. इकडे पण आपण बघतोय आणि यामुळे काय होणार आहे तर हे जे रेअर अर्थ मटेरियल्स आहेत याच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, याच्या ओव्हरऑल प्रोडक्शनमध्ये आपल्याला इथे फायदा होऊ शकेल. वी कॅन हॅव न्यू काइंड ऑफ मटेरियल्स आणि नवीन मटेरियल्स जे असतील ते कुठे ना कुठेतरी आपले जे प्रॉडक्ट आहेत त्यांना इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करू शकतील. सो चायनामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे दॅट हे जे न्यू मटेरियल्स तिथे शोधले जात आहेत अंडर दिस मेड इन चायना 2025, त्या न्यू परमनंटमध्ये आपण न्यू मटेरियल्समध्ये आपण बघतो की हे जे परमनंट मॅग्नेट बनवले जातात तिकडे, त्या मॅग्नेट्समध्ये रेअर अर्थ मिनरल्स जे आहेत त्याचा वापर केला जातो आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी त्यांचा एक ओव्हरऑल जो इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट म्हणा, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणा, त्यामध्ये रेअर अर्थ मिनरल्सचा रोल जो आहे तो महत्त्वाचा राहतो. अँड समथिंग सिमिलर वी कॅन डू ऑल्सो. वी कॅन हॅव रिड्यूस्ड रिलायन्स ऑन चायना फॉर दी सप्लाय ऑफ रेअर अर्थ मिनरल्स. त्यामुळे पण ही बातमी जी आहे ती एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय दॅट इंडस्ट्रीने म्हटलेलं आहे दॅट इंडिया रेअर अर्थ मिशन नावाचा एक इनिशिएटिव्ह तुम्ही स्टार्ट करा आणि प्रायव्हेट सेक्टरला त्यामध्ये इन्व्हाइट करा. सो ही एक बातमी आपण या 28 नोव्हेंबरच्या न्यूजपेपरमध्ये बघतोय. सो इथपर्यंत आपण काही या महत्त्वाच्या बातम्या ज्या आहेत त्याचा आढावा आजच्या या सेशनमध्ये घेतला. आपल्या पुढच्या सेशनमध्ये अशाच काही बातम्या घेऊन पुन्हा भेटू. थँक्यू.